स्टुडंट्स, आजचा तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन द क्रिस्टल लॅटिस. म्हणजेच काय की लॅटिसमध्ये, एखाद्या क्रिस्टल लॅटिसमध्ये युनिट सेलची पॅकिंग कशा पद्धतीने झालेली आहे, त्याचे कोणते टाईप्स असतात ते आपल्याला आता स्टडी करायचे व्हिडिओच्या माध्यमातून. पहिले आपल्याला काय काय बघायचं आहे ते आपण आता बघून घेऊया. क्लोज पॅक स्ट्रक्चर्स जे असतात त्याच्यामधली पॅकिंग 3 पद्धतीमध्ये आपण बघतो. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन अँड क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. सो क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन हे एकाच टाईपचं असतं. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनमध्ये आपल्याला 2 टाईप बघायला भेटतात. एक असतं स्क्वेअर क्लोज पॅकिंग, सारख्याच डायमेन्शनमध्ये ते असतात म्हणून ए टाईप त्याला म्हणतो. दुसरा असतो हेक्झागोनल क्लोज पॅकिंग, त्यामध्ये पहिली लेअर ही दुसऱ्या लेअरच्या अलाइनमेंटमध्ये नसते पण तिसरी असते म्हणून त्याला ए बी टाईप असं म्हणता येईल. आणि तिसरा प्रकार आहे आपला इथे क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन्स. क्लोज पॅकिंग ऑफ 3 डायमेन्शनमध्ये डिटेल 3 स्टेप्स पडतात. त्या पहिल्यांदा बघूया आपण. आपला थर्ड टाईप जो आहे क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन, त्यामध्ये 3 प्रकार आहेत. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्स. स्क्वेअर क्लोज पॅक लेयर्समध्ये आपण 1 डायमेन्शन लेअर एकमेकांवर ठेवत जातो, त्याला ए टाईप म्हणतात. सेकंड टाईप आहे स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. स्क्वेअर क्लोज टाईपच्या झाल्या, मग हेक्झागोनल 2 लेअर एकमेकांवर ठेवतो, त्याला ए बी टाईप म्हणतो. आणि तिसरा आहे प्लेसिंग ऑफ 3rd हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर्स. त्याचे एकूण 2 वेज आहेत. पहिला वे आहे ए बी टाईप आणि दुसरा वे आहे ए बी सी टाईप. ए बी टाईपमध्ये पहिली लेअर आणि दुसरी लेअर सारखी नसते पण तिसरी लेअर ही पहिल्या लेअर सारखी असते, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड लेअर ह्या अलाइनमेंटमध्ये असतात, त्यामुळे एक हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर तयार होतं. आणि दुसरा टाईप असतो ए बी सी, त्यामध्ये पहिली लेअर, दुसरी लेअर आणि तिसरी लेअर ह्या तीनही एकमेकांसारख्या नसतात म्हणून मग चौथी लेअर ही पहिल्या लेअरसारखी असते, म्हणजे ती त्याच्या अलाइनमेंटमध्ये असते. म्हणून या टाईपला आपण ए बी सी टाईप म्हणतो. या टाईपच्या अरेंजमेंटनी तयार झालेल्या क्रिस्टलला किंवा पॅकिंगला या टाईपच्या आपण क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असंच म्हणतो, असं CCP म्हणतो. आता HCP आणि CCP अरेंजमेंट्स आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग या सगळ्या अरेंजमेंट्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. 3-dimensional modes of packing can be easily understood by dividing the whole process into 3 steps. Packing in 1 dimension, 2 dimension and 3 dimension. आपण आता जाऊया पॅकिंग इन 1 डायमेन्शनकडे. इन 1 डायमेन्शन क्लोज पॅकिंग देअर इज जस्ट 1 वे ऑफ अरेंजिंग द स्पिहर्स. इथे स्पिहर्स अरेंज करण्याची फक्त एकच पद्धत आहे की एका ओळीमध्ये, एका रांगेमध्ये सगळे स्पिहर्स आपण अरेंज करतो एका डायमेन्शनमध्ये. म्हणून इथे आपल्याला असं म्हणता येईल की एक स्पिहर हा त्याच्या आजूबाजूच्या 2 स्पिहर्सला टच होतो. त्यामुळे इथे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे आपण हा शिकलेला आहे. कोऑर्डिनेशन नंबर जसं की आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये बघतो तसं इथे 2 येईल की हा एक स्पियर दोघांना अटॅच असतो. आता आपण जाऊया 2 डायमेन्शनमध्ये. क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर इन 2 डायमेन्शन कॅन बी जनरेटेड बाय स्टॅकिंग रोज ऑफ 1 डायमेन्शनली क्लोज पॅक स्पियर्स वन अबाव दी अदर. म्हणजे एका 1 डायमेन्शनवर दुसऱ्या 1 डायमेन्शनची ओळ आपण इथे ठेवणार आहोत. दिस कॅन बी डन इन 2 वेज. हे 2 पद्धतीने केलं जातं. पहिली पद्धत आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरी पद्धत आहे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. पहिली बघूया स्क्वेअर क्लोज पॅकिंग कशा पद्धतीने. एक रो घेतली आपण 1 डायमेन्शनची एक रो, त्याच्या एक्झॅक्टली वरती आपण अशीच सेकंड रो ठेवणार आहोत. सेकंड रो इज अलाइन विथ दी स्पियर्स ऑफ फर्स्ट रो. अलाइन म्हणजे एक्झॅक्टली खालच्या स्पियरच्या वर वरचा स्पियर असतो आणि वरच्याच्या म्हणजे फर्स्ट लेअर, मग त्याच्यावर सेकंड लेअर, त्याच्यावर थर्ड लेअर, त्याच्यावर फोर्थ लेअर. अशा पद्धतीने आपण याला म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ठीक आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमधला जो एक स्पियर आहे तो आजूबाजूच्या 4 स्पियर्सला टच होतो, म्हणून आपण इथे असं म्हणू की याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4 असतो. आणि या पहिल्या लेअरला जर आपण ए टाईपची लेअर म्हटलं तर दुसरी त्याच्याच सारखी सेम असल्यामुळे तिला पण ए म्हणावं लागेल, म्हणून मग याला आपल्याला म्हणावं लागेल ए टाईपची अरेंजमेंट. दॅट इज ए स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आता आपल्याला नेक्स्ट बघायची आहे 2 डायमेन्शनमधली हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. स्क्वेअर पॅकिंग बघितली, आता हेक्झागोनल क्लोज पॅकिंग बघायची आहे. हेक्झागोनलमध्ये सुद्धा सेम 1 डायमेन्शनलची एक लेअर आपण ठेवली,
एक्झॅक्टली त्याच्यावर सेकंड लेअर आपण ठेवणार आहोत, पण ती मघासारखी अलाइन विथ दी फर्स्ट लेअर नाही आहे. ती त्याच्यामध्ये डिप्रेशन्समध्ये म्हणजे ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्समध्ये आपण दुसरी लेअर ठेवली, म्हणून तिला आपल्याला ए लेअर म्हणता येणार नाही. म्हणजे खालची जर ए लेअर आहे तर तिच्याच सारखी वरची नसल्यामुळे आपण तिला इथे म्हणू बी लेअर. बी लेअरमधल्या डिप्रेशन्सला कव्हर करण्यासाठी, गॅप्सला कव्हर करण्यासाठी आपण त्याच्यावर तिसरी लेअर ठेवतो आहे, 1 डायमेन्शनची तिसरी लेअर. 1 डायमेन्शनल तिसरी लेअर ठेवल्यानंतर ती एक्झॅक्टली आपल्याला लक्षात येईल की ए सारखी असेल आणि यामध्ये एक स्पिअर हा 6 आजूबाजूच्या स्पिअर्सनी टच झालेला असेल, कव्हर झालेला असेल, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला ऑफकोर्स 6. सो आता त्याच्यावर आपण 4th लेअर ठेवूया. 4th लेअर ही एकदम सेकंड लेअरसारखी असेल, एक्झॅक्टली सेकंड लेअरला अलाइन करणारी असेल. 3rd लेअर ही फर्स्ट लेअरला अलाइन करणारी असेल. म्हणून जर पहिलीला आपण ए म्हणतोय, दुसरीला बी, तर तिसरीला ए म्हणावं लागेल आणि चौथीला बी म्हणावं लागेल. सो दिस टाईप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज ए बी टाईप. आता ह्या लेयर्स ज्या वेळेला आपण एकमेकांवर ठेवलं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये तयार झालेल्या ज्या गॅप्स आहेत आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये तयार झालेल्या ज्या गॅप्स आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यांना आपण इथे व्हॉइड ही टर्म वापरतो. इथे एम्प्टी स्पेस जो उरलेला आहे, जो आपण आत्ता कलरमध्ये बघतोय, त्यांना आपण व्हॉइड्स म्हणू. ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांना व्हॉइड्स म्हणू. स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये टेट्राहेड्रल व्हॉइड्स तयार होतात आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगमध्ये ट्रायंग्युलर व्हॉइड्स तयार होतात, ज्यांना आपण व्हॉइड म्हणू. व्हॉइड्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज इन पॅकिंग इफिशियन्सी. जितके व्हॉइड्स जास्त तितकी त्या क्रिस्टलची पॅकिंग इफिशियन्सी कमी, असं आपल्याला म्हणता येईल. व्हॉइड्स म्हणजेच काय, रिकाम्या जागा. जितकं क्लोज पॅकिंग असेल तितका तो क्रिस्टल तुमचा एफिशियंट असेल. ह्याच्याबद्दल आपल्याला डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. दॅट इज एफिशियन्सी ऑफ एनी क्रिस्टल लॅटिस. हा आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे. त्यामध्ये आपल्याला या व्हॉइड्सच्या एफिशियन्सीबद्दल, व्हॉइड्समुळे तयार होणाऱ्या एफिशियन्सीबद्दल बघायचंच आहे. आता आपल्याला वळायचं आहे 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आपण 1 डायमेन्शन बघितलं, 2 डायमेन्शनल बघितलं, आता आपल्याला 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंगकडे वळायचं आहे. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅक झालेले जे लेयर्स होत्या त्यांना एकमेकांवर ठेवून आपण 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग शिकणार आहोत. आत्ताच तयार झालेली स्क्वेअर क्लोज पॅकिंगची एक सेकंड 2 डायमेन्शनची लेअर आपण जर खाली ठेवली तर त्याच्यावर अशा एका लेअरवर दुसरी, दुसरीवर तिसरी, अशा पद्धतीने जी अरेंजमेंट म्हणता येईल त्याला आपण 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग म्हणू. मग ही जी लेअर आहे 2 डायमेन्शनची एक लेअर, त्यावर दुसरी लेअर एक्झॅक्टली वर ठेवल्यामुळे त्यामध्ये जे व्हॉइड्स तयार होतील ते टेट्राहेड्रल व्हॉइड्स तयार होतील, दिसतातच आहेत आपल्याला. याच्यावरच आपण तिसरी ठेवली, चौथी ठेवली. हा झाला आपला 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. तर यावर लक्षात येईल तुम्हाला की ह्या सगळ्या एकसारख्या होत्या. यातला एक स्पिअर हा आजूबाजूच्या एकूण 6 स्पिअर्सनी कव्हर झालेला असतो. म्हणून इथे तुम्हाला म्हणता येईल की याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो आणि या 6 स्पिअर्सचा जर सेंटर्सला तुम्ही जॉईन केलं तर एक 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. आता माहितीच आहे तुम्हाला, एकमेकांवर ठेवल्यामुळे अलाइनमेंट सारखी असल्यामुळे यांना आपण ए अशी नावं देऊ शकतो. म्हणून ही झाली ए टाईपची अरेंजमेंट इन द 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. आता तुम्हाला दिसतंच इथे तयार झालेला जो अरेंजमेंट आहे ही सिम्पल क्युबिक लॅटिस सारखी दिसते, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो की सिम्पल क्युबिकची कशी असते. ही एक युनिट सेल म्हणता येईल, ज्याला प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल असं तुमच्या पुस्तकामध्ये एक टर्म दिलेली आहे. आता आपण बघूया हेक्झागोनल क्लोज पॅकिंग झालेला जो आपला 2 डायमेन्शनमधला होता. आपण एक स्क्वेअर बघितला, स्क्वेअरनी झालेला 3 डायमेन्शन बघितला. आता हेक्झागोनल क्लोज पॅकिंगनी तयार होणारा 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग क्रिस्टल बघूया. जर अशा हेक्झागोनल क्लोज पॅकिंग झालेल्या 2 डायमेन्शनल लेयर्स एकमेकांवर ठेवल्या तर अशा पद्धतीचा 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग तयार होतं. ही जी प्लेसिंग आहे सेकंड लेअर ओव्हर दी फर्स्ट लेअर कशी करायची, ही एक पहिली लेअर आहे. प्लेसिंग बघूया यांचं. ही पहिली हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आहे तुमचं, 2 डायमेन्शनल लेअर आहे ही पहिली लेअर. याच्यात तयार झालेले जे ट्रायंग्युलर व्हॉइड्स आहेत त्यांना कव्हर करता येईल अशी सेकंड लेअर आपण याच्यावर पुट करत असतो. म्हणजे ही झाली फर्स्ट पुट झालेली असते असं म्हणावं लागेल. म्हणजे हे जे आत्ता स्पिअर्स तेथे पडतायत हे कशा पद्धतीने पडतायत तर त्याच्यातले ट्रायंग्युलर व्हॉइड्स कव्हर करतायत. एक्झॅक्टली क्लोज पॅक स्ट्रक्चर देण्यासाठी ते त्यातले व्हॉइड्स म्हणजेच रिकाम्या जागा कव्हर करतील. पहिल्या लेअरनी, दुसऱ्या बी लेअरनी ए लेअरचे व्हॉइड्स कव्हर केलेले आहेत. इथे आता तुम्हाला नवीनच प्रकारचे व्हॉइड्स तयार झालेले दिसतील. जसे की फर्स्ट लेअरमध्ये होते तसे इथे दिसणार नाहीत, कारण फर्स्ट लेअरचे व्हॉइड्स इथे कव्हर झालेले आहेत.
सेकंड लेअरमुळे. अशाच पद्धतीने सेकंड लेअरवर थर्ड लेअर आपण पुट करणार आहोत, थर्ड लेअरवर फोर्थ लेअर पुट करणार आहोत. आता व्हॉइड्स 2 प्रकारचे असतात ते आधी बघून घेऊया. व्हॉइड्समध्ये एक टेट्राहेड्रॉन व्हॉइड तयार होतो. टेट्राहेड्रॉन म्हणजे एक रेग्युलर टेट्राहेड्रॉन शेप असतो, त्याला आपण टीने डिनोट करतो. आणि दुसरा टाईप असतो ऑक्टाहेड्रॉन व्हॉइड्स, जो त्याला आपण ओने डिनोट करतो. हे झाले व्हॉइड्सचे 2 प्रकार. हे कसे तयार होतात बघा. हा एक स्पियर, त्याच्या खालच्या लेअरनी त्याला कव्हर केलेले 3 स्पियर्स आहेत. यांच्यामध्ये जो तयार झालेला शेप आहे तो एका टेट्राहेड्रॉनसारखा असतो. यांचे जर सेंटर्स आपण जोडले तर एक लक्षात घ्या, इथे व्हाईट कलरच्या लाईननी आता एक टेट्राहेड्रॉन व्हॉइड्स तयार झाले. आणि या प्रत्येक स्पियरचा जर सेंटर आपण एकमेकांना जोडला तर एक रेग्युलर टेट्राहेड्रल व्हॉइड इथे तयार होतो. एक रेग्युलर टेट्राहेड्रॉनचा शेप आपल्याला इथे दिसेल. हे बघा, इथे सेंटर्सला जॉईन केल्यानंतर हे झालं टेट्राहेड्रल व्हॉइड्स. आता आपण बघूया ऑक्टाहेड्रल व्हॉइड कसा तयार होतो. ऑक्टाहेड्रल व्हॉइडमध्ये हा वरचा ट्रायंग्युलर शेप आणि खालचा ट्रायंग्युलर शेप हे दोन्ही आपल्याला इथे ऑब्झर्व करायचे. व्हिडिओमध्ये बघताना तुम्हाला लक्षात येईल, जो व्हाईट कलरचा भाग इथे डिनोट केलेला आहे तो व्हॉइडचा भाग आहे. आणि खालून आणि वरून दोन्हीकडून हा ऑब्झर्व करावा लागेल. ज्यावेळेला हे सर्कल्सचे या स्पियर्सचे सेंटर्स आपण एकमेकांना जॉईन करतो, 3 खालचे 3 वरचे, अशा पद्धतीने इथे एक रेग्युलर ऑक्टाहेड्रॉन तयार होतो. हा झाला आहे शेप तयार ऑक्टाहेड्रॉनचा. म्हणून या अशा टाईपच्या व्हॉइड्सना आपण ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स म्हणतो. इन केस वी नीड टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर, देन जस्ट नोईंग द नंबर ऑफ स्पियर्स विल सर्व दी पर्पज. आपल्याला जर यांच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे असतील की एकूण किती व्हॉइड्स आहेत, तर आपल्याला एकूण स्पियर्स किती आहेत हे जर माहिती पडलं तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एन हा नंबर क्रिस्टल स्ट्रक्चरसाठी, सपोज देअर आर एन स्पियर्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर, एका स्पियरमध्ये एन नंबर ऑफ क्रिस्टल स्पियर्स आहेत. देन द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड जनरेटेड, त्याला आपण एन म्हणूया. अँड द नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड जनरेटेड इक्वल टू 2 × n, म्हणजे ऑक्टाहेड्रल व्हॉइड्सच्या डबल. आता आपण थर्ड लेअर, फर्स्ट लेअर प्लेस केली, त्यावर सेकंड लेअर प्लेस केली, त्यानंतर याच्यावर थर्ड लेअर कशा पद्धतीने प्लेस करायची ते बघूया. याचे 2 वे पडतात. लेट अस प्लेस दी थर्ड लेअर ओव्हर दी सेकंड लेअर इन द हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. त्याचे कव्हरिंग टेट्राहेड्रल व्हॉइड्स म्हणजे तयार झालेल्या टेट्राहेड्रल व्हॉइड्स कसे कव्हर करायचे आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स कसे कव्हर करायचे, या 2 पद्धतीने जर कव्हर केले तर 2 पद्धती पडतील. कव्हरिंग द टेट्राहेड्रल व्हॉइड्सची पहिली पद्धत आहे. टेट्राहेड्रल व्हॉइड्सवर जर थर्ड लेअर पुट करायची झाली तर टेट्राहेड्रल व्हॉइड्सवर आपण थर्ड लेअर पुट करताना ते व्हॉइड्स कव्हर करण्याची ट्राय करतो. मग थर्ड लेअर पुट करताना तुमच्या असं लक्षात येईल की थर्ड लेअर ही एक्झॅक्टली अलाइन करेल तुमच्या फर्स्ट लेअरला. म्हणजे जर आपण फर्स्ट लेअरला ए म्हटलं तर सेकंड लेअरला आपण बी म्हणू, आणि थर्ड लेअरला आपल्याला इथे ए म्हणता येईल, कारण ए सारखीच खालच्या ए सारखी म्हणजे फर्स्ट लेअरसारखीच तुमची थर्ड लेअर असेल. म्हणून या टाईपच्या अरेंजमेंटला म्हणजेच हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चरची जी पॅकिंग आहे त्यातल्या हा पहिल्या वेला कोणती अरेंजमेंट म्हणता येईल तुम्हाला, तर AB पॅटर्नची हेक्झागोनल पॅकिंग असं म्हणता येईल. हा टाईप झाला तुमचा AB पॅटर्न. HCP स्ट्रक्चर, त्यावरून तुम्ही याला मग हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर तुमचं तयार झालं म्हणून त्याला HCP स्ट्रक्चर म्हणू. मग याच्यामध्ये जर लक्षात घेतलं तर एक स्पियर हा आजूबाजूच्या 12 स्पियर्सने टच झालेला असतो. त्या सेम लेअरमधले 6, वरचे 3 आणि खालचे 3, एकूण झाले 12 स्पियर्स. म्हणून इथे HCP स्ट्रक्चरमध्ये तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. हे लक्षात ठेवायचं आहे. बाय कव्हरिंग द ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स हा आपला सेकंड वे आहे. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स कव्हर करताना जर आपण थर्ड लेअर ठेवली तर अशा पद्धतीने ती अरेंजमेंट असेल. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स कव्हर करण्यासाठी आपण थर्ड लेअर त्यावर प्लेस करू, अशा पद्धतीने ती प्लेस होईल. तर तुमच्या लक्षात येईल की थर्ड लेअर ही फर्स्ट लेअरला अलाइन नाही आहे, ना की ती सेकंड लेअरला अलाइन आहे. म्हणजेच आपल्याला तिला ए पण म्हणता येणार नाही आणि बी पण म्हणता येणार नाही, कारण आपण पहिलीला ए आणि दुसरीला बी म्हटलं आहे, तर आपल्याला सी लेअर असं हिला नाव द्यावं लागेल. याचाच अर्थ याच्यावरची लेअर जी ठेवू ती पहिल्या लेअरला अलाइन असेल म्हणून मग तिला ए म्हणता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट लेवल जी ठेवू ती बीला अलाइन असेल म्हणून तिला बी म्हणू, आणि त्याच्यानंतर जी थर्ड लेअर ठेवू ती सीला अलाइन असेल म्हणून तिला सी म्हणू. म्हणजेच एकूणच या टाईपच्या अरेंजमेंटला आपल्याला ABC पॅटर्न असं म्हणता येईल. आणि अशा टाईपच्या
अरेंजमेंटला क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर म्हणतात, CCP स्ट्रक्चर म्हणतात किंवा फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतात. यामध्ये एक स्पियर हा मागच्या स्ट्रक्चरसारखा 12 स्पियर्सला अटॅच असतो. ॲज युजल त्या सेम लेअरमधले 6, खालचे 3 आणि वरचे 3, म्हणजे खालच्या लेअरचे 3, वरच्या लेअरचे 3, अशा पद्धतीने एकूण याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 12.